तर याच्या मागच्या तासाला आपण हँड मशीनचे वेगवेगळे प्रकार, हँड मशीनचं प्रिन्सिपल, त्याची रचना, त्याच्यामधले वेगवेगळे भाग आणि त्या प्रत्येक भागाचं कार्य आणि हँड मशीनचं आरपीएमचा टेबल, किती बीटचं लावलं तर किती लोडेड आरपीएम किती असतं, अनलोडेड आरपीएम किती असतं, किती वॅटची मोटर असते, असा काही भाग आपण याच्या अगोदरच्या तासाला म्हणजे कालच्या तासाला आपण शिकलेला आहे. आज आपल्याला शिकायचं आहे वर्किंग ऑफ हँड मशीन. हे वर्किंग कसं, कार्यपद्धती काय आहे, हँड मशीनचं वर्किंग कसं चालतं. तुम्हाला माहित आहे हँड मशीन मध्ये युनिव्हर्सल मोटर आहे. युनिव्हर्सल मोटरला सप्लाय दिला, युनिव्हर्सल मोटर चालू होते आणि ते फिरते, त्याचं काय चालतं हे आपल्याला आज जसं नेमकं होल कसं क्रिएट होतं, हँड मशीननं होल कसं पाडलं जातं, ह्याची जी प्रोसेस आहे स्विच दाबल्यापासून किंवा सप्लाय दिल्यापासून त्या टोटल पद्धतीला काय म्हणायचं, वर्किंग ऑफ हँड मशीन असं म्हणायचं. तर काय होतं, तुम्हाला हा इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम, तुम्हाला हँड मशीनचा इंटरनल इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम काढलेला आहे. यामध्ये सर्किट डायग्राम म्हणजे काय, मोटरचा सर्किट डायग्राम असेल, फक्त मोटरचे जे कनेक्शन असतात, मोटरचे पार्ट असतात, त्याचा हा सर्किट डायग्राम आहे. इथं एवढं तुम्हाला सांगतो स्विच आहे, स्विच हे प्रेस स्विच समजा. इथून सप्लाय आपल्याला एसी किंवा डीसी सप्लाय दिलेला असतो. सिंगल फेज वर चालतं हे सप्लाय, एसी असेल तर किंवा डीसी सप्लाय आपली ही मोटर चालते. त्यानंतर इथं जे आहे हे फील्ड वाइंडिंग आहे. ह्या दोन ज्या लाल पेननं काढले आहेत, लाल पेनच्या ह्या फील्ड वाइंडिंग आहेत, न फिरणाऱ्या वाइंडिंग आहेत. ह्या फील्ड पोल जे आपण म्हणतो, दोन पोल असतात, असं फील्ड पोल तुम्हाला मोटर मध्ये दाखवलं होतं बघा. या बाजूला एक पोल आहे, या बाजूला एक पोल आहे, फील्ड वाइंडिंग असते. प्रत्यक्ष वाइंडिंग पोल वरती गुंडाळलेली असते, या फील्ड वाइंडिंग आहे. फील्ड कॉइल म्हणा किंवा फील्ड वाइंडिंग म्हणा, ज्या न फिरणाऱ्या, जे की दुसऱ्या इंडक्शन मोटर मध्ये स्टेटरचं काम करतात, या फील्ड वाइंडिंग. आणि दुसरा हा मधला जो भाग व्हाईटनं काढलेला आहे, हा फिरणारा भाग आहे, ज्याचं नाव आहे आर्मेचर टोटल. हा टोटल काय, आर्मेचर. या आर्मेचर मध्ये हा मधला आर्मेचर शाफ्ट आहे, हे आर्मेचर ब्रश आहे आणि हे आर्मेचर ब्रशच्या खाली काय असतं, कॉम्युटेटर असतं. कॉम्युटेटर, ते कॉम्युटेटर वरती ब्रशेस असे ब्रश होल्डरद्वारे फिट केले असतात. ब्रश होल्डर असतं, त्याला स्प्रिंग असतात आणि त्या स्प्रिंगच्या फोर्सनं त्या कॉम्युटेटर सेगमेंट वरती असते असं बसवले असतात ब्रश होल्डर. आणि त्याद्वारे काय होतं, या वाइंडिंगला सप्लाय देत असतो. इथं आर्मेचरवर वाइंडिंग असते, पहिला सात मध्ये आर्मेचरला सुद्धा वाइंडिंग असते, मधल्या बाजूला आर्मेचर वाइंडिंग आपण म्हणतो. आणि हा फिरणारा भाग आहे आणि हा न फिरणारा भाग आहे. हे युनिव्हर्सल मोटरचा सर्किट डायग्राम दाखवलेला आहे. आता हे कशामध्ये असतं, हँड मशीन मध्ये असतं. मग हँड मशीन कसं काम करते तुम्हाला मी सांगतो. ज्या वेळेस इथं सप्लाय आपण देतो, सप्लाय दिल्यानंतर आपल्या हातामध्ये प्रेस बटन आहे. ज्यावेळेस आपण बटन किंवा स्विच आपण प्रेस करतो, त्यावेळेस या फील्ड वाइंडिंगला आणि ह्या आर्मेचर वाइंडिंगला ब्रशेस कॉम्युटेटरद्वारे सप्लाय मिळतो आणि तिथं काय होतं, टॉर्क निर्माण होतो. म्हणजे ह्या ठिकाणी चुंबक तयार होतं, मॅग्नेट, आणि ह्याही ठिकाणी मॅग्नेट तयार होतं. वेगवेगळे पोल तयार होतात चुंबकाचे, कुठं, फिरणाऱ्या वाइंडिंग वरतीही आणि न फिरणाऱ्या वाइंडिंग वरती, कारण दोन्हीला सप्लाय दिलेला आहे. कारण इथं कोणती मोटर आहे, युनिव्हर्सल मोटर आहे. ज्यावेळेस आपण सप्लाय देतो त्यावेळेस फील्ड वाइंडिंग मध्ये आणि आर्मेचर वाइंडिंग मध्ये मॅग्नेट तयार होतं, चुंबक तयार होतं. आणि ह्या चुंबकाचा नेम एकतर एकमेकाला ढकलणे किंवा आकर्षण करून घेण्याचा नियम तिथं लागू होतो. आणि काय तयार होतं, तर इथं टॉर्क तयार होतो. टॉर्क म्हणजे एक शक्ती तयार होते आणि त्या टॉर्कनं काय होतो, हा आर्मेचर रोटेट होतो, आर्मेचर फिरतो. आणि ह्या आर्मेचरला पुढे शाफ्ट जोडलेला आहे, त्या शाफ्टला गिअरबॉक्स जोडलेला आहे आणि त्या गिअरबॉक्स फिरतो. गिअरबॉक्स द्वारे काय होतं, जेवढी मोटरची स्पीड आहे
तेवढी न होता स्पीड कमी होते आणि स्पीड कमी होऊन ते स्पिंडल म्हणजे चेकला मिळते आणि चेकला काय बसवलेलं आहे, ड्रिल बीट बसवलेलं आहे. आणि हे ड्रिल बीट आपण ज्यावेळेस त्या वर्कपीसवर असं थोडं हँडलद्वारे प्रेस करून ठेवतो, असं व्हर्टिकली थोडं प्रेस करतो, त्यावेळेस तिथं काय होतं, ते असं रोटेट होतं आणि होल मेड होतं, होल क्रिएट होतं. आणि होल क्रिएट झाल्यानंतर त्याला असं आपण शेअरिंग आणि इन्सेंटरिंग केलं, खाली वरी केलं, तर त्याच्यामधलं मटेरियल बाहेर निघतं. आणि हे जर जास्तच काळ आपल्याला ड्रिलिंग करायचं असेल तर कुलंट म्हणून आपण वेगवेगळे कुलंट किंवा पाणी तिथं वापरत असतो आणि ते बीट जे हॉट होतं, गरम होतं, ते थंड करत असतो. पुन्हा सांगतो, ज्या वेळेस आपण या ड्रिल मशीनच्या युनिव्हर्सल मोटरला सप्लाय देतो त्यावेळेस युनिव्हर्सल मोटर मध्ये फिरणाऱ्या आणि न फिरणाऱ्या भागावरती वेगवेगळे पोलॅरिटीचे कोन निर्माण होऊन तिथं टॉर्कची निर्मिती होते आणि मोटर फिरते. मोटर फिरल्यानंतर मोटरचा शाफ्ट फिरतो, शाफ्ट फिरला म्हणजे गिअरबॉक्स फिरतो, गिअरबॉक्स फिरला म्हणजे स्पिंडल आणि चेक फिरतं, चेकला बीट बसवलंय, बीट फिरतं आणि हे बीट आपण वर्कपीसवर ज्याच्यावर होल पाडायचा आहे त्याच्यावर आपण जरा प्रेस केलं, असं ठेवलं लाईट प्रेस करून, तर तिथं काय होतं, होल क्रिएट होतं, होल बनतं, होल तयार होतं, ड्रिल. आणि ते आपण शेअरिंग म्हणजे असं वरी उलट मोटर फिरवून किंवा असं करून काढलं, त्याच्यामधलं मटेरियल बाहेर येतं. शेअरिंग पद्धतीने असं उलट पिढ्या असतात त्याला शेअरिंग म्हणतो आपण त्याला, त्याच्यात बाहेर येतं. आणि त्याला जर जास्त वेळ चालवायचा असेल तर ते बीट गरम होत असतं, मेटलवर वगैरे पाडायचं असतं, तर त्याला कुलंट आपण वापरून ते थंड करू शकतो. आणि ते प्रेस बटन सुद्धा तुम्हाला जास्त वेळ चालवायची गरज नाही, त्याला लॉकिंगची सिस्टीम असते. लॉक केलं तर जेवढे वेळ तुम्हाला ते मशीन चालवायची आहे तेवढे वेळ ती चालू राहते आणि ते लॉकिंगला पुन्हा काढलं तर ती मोटर पुन्हा बंद होते, ड्रिल तुम्हाला पाडायचं क्रिया बंद होते. तर अशा प्रकारे ही ड्रिलिंगची प्रोसेस आहे, याला म्हणायचं वर्किंग ऑफ हँड ड्रिल मशीन. इंग्लिश मध्ये सांगायचं असेल तर वे टू गिव्ह द सप्लाय ऑफ ड्रिल मशीन means to give the supply of universal motor by switch, press switch. They flow the current in field winding and armature winding at a time to produce the different magnet in both winding and to create the torque. This help of this torque to rotate the armature shaft means to rotate the gearbox, to attach the spindle and check or shaft, also rotate the gearbox, spindle or check means rotate the bead. This bead to press the help of handle in on workpiece to create the hole or to make the hole in workpiece. Or to sealing process, material will be removed and coolant will be applied, water or any other coolant. In this total process is called as working of hand drill machine. तर अशा प्रकारे या हँड ड्रिल मशीनचं वर्किंग इथं आहे. लक्षात. तर पुढचा आपला पॉइंट घेऊन हे कळलं तुम्हाला. आपल्याला या मशीनच्या सहाय्यानं वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिलिंग करता येतं, ऑपरेशन वेगवेगळे होल पाडता येतात, याच्यानं बोरिंग करता येतं किंवा आपल्याला असं शंकू आकृती असं टच होल करता येतं किंवा फिनिशिंग करता येतं किंवा इंटरनल थ्रेडिंग पाडता येतं. आपल्याला एक समजा आपलं एक लाकूड आहे किंवा आपलं लोखंडाचा पीस आहे आणि त्याला आपल्याला मधल्या बाजूला आट्या पाडायच्या, तर ते थ्रेडिंग हे वेगळं ऑपरेशन. नुसतं होल पाडायचं आहे हे वेगळं ऑपरेशन. नुसतं बोरिंग करायचं आहे, पहिलं होल छोटा आहे त्याला थोडं मोठं करायचं आहे, त्याला बोरिंग म्हणतो आपण, ते वेगळं ऑपरेशन. किंवा फक्त इंटरनली थोडंच आपल्याला होल क्रिएट करायचं आहे ते वेगळं ऑपरेशन. किंवा जे होल आहे ऑलरेडी होल आहे त्या होलला फिनिशिंग करायचं असेल तर ते वेगळं ऑपरेशन. असं या ड्रिल मशीनद्वारे आपल्याला वेगवेगळे 6 ते 7 ऑपरेशन आहे ड्रिल ऑपरेशन. तर वरी काय आहे ऑपरेशन ऑफ ड्रिल मशीन.
ऑपरेशन ऑफ ड्रिल मशीन. याचे वेगवेगळे 1 2 3 4 5 6 ऑपरेशन आहेत. पहिला आहे ड्रिलिंग, दुसरा ऑप्शन आहे बोरिंग, तिसरा ऑपरेशन आहे काउंटर सिंकिंग, चौथा आहे रिमेनिंग, पाचवा आहे काउंटर बोरिंग, आणि शेवटचा आहे टॅपिंग. तर या हँडल मशीनद्वारे तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे ऑपरेशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कामं केली जातात. ऑपरेशन मीन्स पहिलं इम्पॉर्टंट काम आहे ड्रिलिंग. वेगवेगळ्या मटेरियल मध्ये वेगवेगळ्या साईजचं होल पाडणे, त्याला आपण ड्रिलिंग म्हणतो. लाकड असेल किंवा कॉन्क्रीट असेल किंवा कुठला वेगळा धातू असेल, या धातूमध्ये होल पाडण्याची जी क्रिया आहे, that is first and important and best operation drilling operation त्याला आपण म्हणतो. दुसरं ऑप्शन आहे बोरिंग. बोरिंग ऑपरेशन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, एखादा होल ऑलरेडी आहे पण त्याला आपल्याला काय करायचं आहे, एक्सटेन्शन करायचं आहे. बोरिंग करतो म्हणतो आपण. ज्यावेळेस सर्व्हिसिंगला गाडी नेत असतो त्यावेळेस आपल्या गाडीमध्ये सिलेंडर पिस्टन वगैरे असतात. गाडीचा मेंटेनन्स करत असताना त्यावेळेस सिलेंडर बोर करावा लागतो म्हणतात. सिलेंडर मध्ये पिस्टन असा फिरतो असतो, तिथं टॉर्क तयार होतो, शक्ती तयार होत असते, आपल्या इंजन मध्ये येते. पेट्रोल इंजन, डिझेल इंजन, तुम्हाला ते माहित असं करायचं. तर एखादा होल असेल, त्या होलला आपल्याला ओव्हरसाइज करायचं असेल, ते जे तसं पण ऑपरेशन असतं. आपण त्या होलमध्ये आपण त्या साईजचा आपण ते बीट वापरतो आणि त्याला काय करतो, बोरिंग करत असतो. बोरिंग. त्या दुसरं ऑपरेशन कोणतं आहे, बोरिंग आहे. कमी प्रमाणात वापरतो, कुठेतरी वर्कशॉपमध्ये हे कामाला येत असतं. त्याच्यानंतर काउंटर सिंकिंग म्हणजे आपल्याला असं कोनिकल शेप मध्ये, अशा तिरप्या प्रकारात मध्ये एक खाली होल घ्यायचा आहे. होल असं एखाद्या मटेरियल मध्ये मारायचं आहे, परंतु असं कोनिकल मारायचं असेल तर त्याला काय म्हणायचं, काउंटर सिंकिंग. मग ते मेटल मध्ये असेल किंवा तुमच्या वुडन मध्ये असेल किंवा आणखी कुठं असेल. असं काय तुम्हाला वर्कशॉप मध्ये काम असेल की कोनिकल होल तुम्हाला पाडायचा आहे, कोनिकल अशा प्रकारे, तर त्याला म्हणायचं काउंटर सिंकिंग म्हणायचं. आणि रिमेनिंग जे आहे, तुम्हाला सरफेस फिनिश करायचा आहे, सरफेस फिनिश करायचा असेल तर त्याला रिमेनिंग म्हणायचं. म्हणजे राहिलेलं काय खरबडीत आहे, एखादा होल पाडलेला आहे आणि त्या होलला त्या आट्यामुळे थोडा थोडा भाग राहिलेला असतो आणि आपल्याला ते होल कसलं पाहिजे, एकदम क्लीन, एकदम फ्रेश पाहिजे असेल तर तशाच प्रकारचे सुद्धा एकदम आपले बीट फिनिशिंग बीट असतात. त्याला म्हणायचं, त्या क्रियेला किंवा त्या ऑपरेशनला काय म्हणायचं, रिमेनिंग ऑपरेशन म्हणायचं. क्लीन सरफेस पूर्ण क्लीन करायचा. होल मधला जो सरफेस आहे, पृष्ठभाग जो आहे खरबडीत लागतो, तो एकदम आपल्याला फिनिश करायचा असेल, दॅट इज कॉल्ड ॲज रिमेनिंग ऑपरेशन. फर्स्ट इज मेन ड्रिलिंग ऑपरेशन, सेकंड इज बोरिंग ऑपरेशन, ओव्हरसाइज करायचा आहे. काउंटर शेप म्हणजे असं तिरपं होल मारायचा असेल किंवा उरलेलं मटेरियल काढायचं असेल, रिमेनिंग. आणि काउंटर बोरिंग. काउंटर बोरिंग म्हणजे एक होल आहे, त्या होलला अर्ध्यापर्यंतच वेगळं आहे आणि खाली वेगळं आहे. एक साईज मध्ये मोठा होल वरी पाडायचा आहे, त्याच्या खाली छोटा होल पाडायचा आहे. निम्यापर्यंत वेगळं, त्याच्या पुढचं वेगळं, त्याला म्हणायचं काउंटर बोरिंग म्हणायचं. अर्ध्यापर्यंतच मटेरियल काढायचं आहे वेगळ्या साईजनं आणि खाली वेगळ्या साईजला काढायचं आहे, त्याला दॅट इज काउंटर बोरिंग ऑपरेशन. आणि शेवटचं आहे टॅपिंग. म्हणजे जे होल आहे त्या होलला थ्रेड पाडायच्या. थ्रेड म्हणजे आट्या पाडायच्या. आट्या, इंटरनल थ्रेड, आतमधल्या आट्या जर तुम्हाला पाडायच्या असतील तर या मशीनला तसं जर आट्याचं तुम्ही हे वापरलं, बीट वापरलं तर थ्रेड पडू शकतात. त्या ऑपरेशनला काय म्हणायचं, टॅपिंग ऑपरेशन म्हणायचं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची 6 ऑपरेशन
आपल्या ड्रिल मशीनद्वारे करता येतात. प्रत्येकाचे बीट वेगवेगळे असतात. हाऊ मेनी टाइप्स ऑफ ऑपरेशन फॉर ड्रिल मशीन? 6 टाइप ऑफ ऑपरेशन. वन इज ड्रिलिंग इज इम्पॉर्टंट, सेकंड इज बोरिंग, थर्ड इज काउंटर सिंकिंग, फोर्थ रिमेनिंग, काउंटर बोरिंग अँड लास्ट टॅपिंग. अशा प्रकारचे हे 6 ऑपरेशन तुम्हाला इथं करायचे आहे. तर ह्याच्यानंतर आपल्याला ट्रबल शूटिंग घ्यायचंय. पुढचा पार्ट आहे ट्रबल शूटिंग. Motor of hand drill machine does not start तर प्रत्येक अप्लायन्सेसला ट्रबल शूटिंग हे पॉइंट आहेच. फ्लोर मिल घेतलं, फॅन घेतलं किंवा तुमचं हीट कन्व्हेक्टर घेतलं, आणखी पुढे मिक्सर पुढे येणार आहे किंवा आणखी कटर येणार आहे, वेगवेगळे अप्लायन्सेस आपल्याला शिकायचे. प्रत्येक अप्लायन्सेस मध्ये हा पॉइंट आहे ट्रबल शूटिंग. तुम्हाला आता ह्यावेळेस जास्त मी सांगणार नाही. ट्रबल शूटिंग म्हणजे त्या अप्लायन्सेस मध्ये होणारा एखादा दोष तुम्हाला दिला जातो, एखादा डिफेक्ट तुम्हाला सांगितला जातो. डिफेक्ट काय सांगितला जातो आणि त्या दोषाचे 3 कारण सांगायचे असतात आणि या कारणावर उपाय जे आपण करतो ते उपाय पण लगेच सांगायचे असतात. त्याला म्हणतात ट्रबल शूटिंग म्हणतात. डिफेक्ट्स देतात, कॉजेस आणि रेमेडी तुम्ही लिहायचं असतं. म्हणजे हे कसं असतं, संभाव्य दोष असतो. या मोटर मध्ये होणारे संभाव्य दोष, अमुक दोष होत आहे. तर कारण कोणती, भविष्यकाळी कारण द्यायची. मे बी, कॅन बी, हे होऊ शकतं, तर ते दुरुस्त करा, ते चालू करा, ते ठीक करा, ते सर्किट डायग्राम खोला, त्याला प्रॉपर करा, त्याला मेंटेनन्स करा, रिपेअर करा. असे रेमेडी म्हणजे असे उपाय आपण करत असतो. प्रत्येक अप्लायन्सेस मध्ये तुम्हाला हे मॅक्झिमम सारखं असतं. जवळजवळ जर बघितलं ह्याचे अँसर सगळे सारखे असतात. म्हणून तुम्हाला मागे मी सांगितले हा क्वेश्चन सोपा आहे मार्क घेण्यासाठी. तर आपला या इलेक्ट्रिक हँडल मशीन मध्ये पहिला डिफेक्ट दिलेला आहे, मोटर ऑफ हँडल मशीन डज नॉट स्टार्ट, चालू होत नाही. सगळ्याला कारण माहित आहे, स्विच बंद असेल, सप्लायच नसेल, ओपन सर्किट झाला असेल, लूज कनेक्शन असेल, असे वेगवेगळे कारण आपण मे बी, कनेक्शन मे बी लूज, सप्लाय मे बी ऑफ, फ्यूज मे बी ब्लोन ऑफ, ओपन सर्किट मे बी क्रिएटेड, असे आपण सहजासहजी लगेच कॉजेस सांगतो आणि त्याचं रेमेडी आपल्याला सांगायचं असतं. टू प्रॉपर द फ्यूज, to own the switch, to correct the connection, to tight the connection, असं पण रेमेडी सांगतो. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे कारण पॉवर सप्लाय मे बी स्विच ऑफ. पॉवर सप्लाय बंद असेल तर काय करायचं रेमेडी, स्विच ऑन द सप्लाय, कनेक्ट द प्लग प्रॉपरली. सप्लाय चालू करा आणि प्लग प्रॉपर लावा म्हणजे तुमची मोटर चालू होऊ शकते. दुसरं कारण हे दिलं आहे, फ्यूज मे बी ब्लोन ऑफ, फ्यूज गेलेला आहे. टू क्रिएट द फ्यूज और टू प्रॉपर द फ्यूज किंवा चेक द फ्यूज एलिमेंट अँड रिप्लेस द फ्यूज एलिमेंट. फ्यूज चेक करा आणि त्याचं एलिमेंट जर तुटलेलं असेल, जळालेलं असेल तर परत टाका त्यामध्ये.
तिसरं दिलेलं आहे वाइंडिंग ऑफ मोटर मे बी ओपन सर्किटेड. मोटरची वाइंडिंगच ओपन सर्किट झाले असेल, मे बी ओपन सर्किटेड मे बी, तर काय करायचं? टू चेक द ओपन सर्किट फॉल्ट हेल्प ऑफ मल्टीमीटर और टेस्ट लॅम्प अँड टू प्रॉपर ओपन सर्किट फॉल्ट रेमेडी झालं. आणि चौथा आहे स्पीड कंट्रोलर मे बी फॉल्टी. स्पीड कंट्रोलर जे आहे आपलं त्याच्यामध्ये जर फॉल्ट असेल, कॉन्टॅक्ट त्याचे जर लूज असतील, कुठं चिटकत नसतील, तर ते सुद्धा आपली मोटर चालू होऊ शकत नाही. टू चेक द स्पीड कंट्रोलर और टू प्रॉपर इट रेमेडी झाली. बेरिंग मे बी फॉल्टी. बेरिंग फॉल्टी असेल, बेरिंग जाम झाला असेल असं फक्त, तरी सुद्धा मोटर फिरणार नाही. टू चेक द बेरिंग, टू क्लीन द बेरिंग पेट्रोल और डिझेल और क्लीनेंट मटेरियल और टू अप्लाय द ग्रीस और टू रिप्लेस इट. एक तर बेरिंग चेक करा, त्याला क्लीनेंटनं पेट्रोल किंवा क्लीनेंट असतं धुवाय, त्याला धुवा, त्याच्यामध्ये ग्रीस भरा. एवढं करून जर होत नसेल तर बेरिंग दुसरी टाका. पुढचा आहे कनेक्शन मे बी लूज. लूज कनेक्शन असेल तरी चालू शकत नाही. अशा प्रकारचे हे कारण सगळ्या अप्लायन्सेससाठी येतात जवळजवळ. तर रेमेडी सुद्धा तुम्हाला मी सांगितले आहे. पुढचा फॉल्ट दिलेला आहे डिफेक्ट नंबर 2. Handling machine becomes hot without rotating. Handling machine become hot without rotating. पुढला डिफेक्ट दिला आपल्याला, फॉल्ट काय आहे त्यामध्ये? हँड्रिल मशीन बिकम्स हॉट विदाउट रोटेटिंग. हँड्रिल मशीन चालू केल्यानंतर न फिरता, कुठलेही ऑपरेशन न करता गरम होऊ लागली. विदाउट रोटेटिंग, न फिरवता गरम होती सप्लाय दिल्या. त्याचे काय काय कारण असू शकतात? पहिलं कारण मी सांगितलंय वाइंडिंग मे बी शॉर्ट सर्किटेड. मोटर मधली वाइंडिंग जर शॉर्ट सर्किट असेल तरी सुद्धा मोटर गरम होते. मग रेमेडी काय करायचं? टू चेक द वाइंडिंग अँड इन्सुलेट शॉर्ट सर्किट पार्ट. वाइंडिंग चेक करायची आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालेला आहे त्या ठिकाणी इन्सुलेट करायचं. त्याच्यावरती इन्सुलेटर तुमचं टेपिंग गुंडाळायचं आणि ते इन्सुलेट करून टाकायचं, म्हणजे तो फॉल्ट दूर करायचा. दुसरं त्यांनी कारण सांगितलंय फॉल्टी बेरिंग. बेरिंग जाम असेल तरी सुद्धा मोटर फिरणार नाही, गरम होते बेरिंग जाम असल्यावर. मग त्यावेळेस टू चेक द बेरिंग, टू क्लीन द बेरिंग विथ पेट्रोल और क्लीनंट और टू रिप्लेस द बेरिंग. हे रेमेडी झालं. आणि तिसरा आहे फॉल्टी इन्सुलेटिंग मटेरियल. त्या मोटर मधलं जर इन्सुलेटिंग मटेरियल वेगळं असतं, पेपर असतं, वॉर्निश असतं, वाइंडिंग वायरवरचं इन्सुलेशन असतं, हे जर खराब असेल आणि ते बॉडीशी जर अर्थकुटाने लिकेज होत असेल त्यावेळेस सुद्धा आपली मोटर गरम होत असते. अर्थ फॉल्ट निर्माण झाला किंवा फॉल्टी इन्सुलेशन आपण म्हणतो त्यावेळेस लिकेज करंट होतं आणि मोटर म्हणजे मशीन गरम होत असते. टू चेक द इन्सुलेशन अँड प्रॉपर इट. अशा प्रकारचं रेमेडी द्यायचं. आणि तिसरं आपलं डिफेक्ट दिलेला आहे तिसरा, हँडल मशीन बॉडी गिव्ह इलेक्ट्रिक शॉक. हँडल मशीन गिव्ह बॉडी शॉक. फॉल्ट असा आहे हँडल मशीनला हात लावले की शॉक लागतोय. हात लावले की शॉक लागते म्हणजे करंट उतरणार. लीव वायर टच टू द बॉडी. फील्ड वाइंडिंग और आर्मेचर वाइंडिंग टच टू द बॉडी. लीकेज करंट मे बी ऑपरेटेड. तर आता आपला कॉलेज काय केले बघा. पहिलं वाइंडिंग मे बी शॉर्टेड, इट मे बी टचिंग टू बॉडी. तुम्हाला आता सांगितलं वाइंडिंग मे बी टचिंग टू बॉडी.
जर मोटरची वाइंडिंग बॉडीला टच झाली असेल तर शॉक लागतो, किंवा फेज न्यूट्रल मधली एखादी लाईव्ह वायर जर मोटरच्या बॉडीला टच झाली असेल, ती आपल्या मशीनच्या बॉडीला टच झाली असेल तरी सुद्धा शॉक लागू शकतो. त्याचा रेमेडी कशी करायची? रेमेडी अप्लाय इन्सुलेटिंग मटेरियल बिटवीन वाइंडिंग अँड बॉडी. जर वाइंडिंग टच होत असेल तर त्या बॉडीमध्ये आणि वाइंडिंग मध्ये काय करायचं? इन्सुलेटिंग पेपर टाकायचा. अप्लाय म्हणजे बसवा. आणि दुसरं सांगितलंय अप्लाय इन्सुलेटिंग मटेरियल ऑन द फॉल्टी इन्सुलेटिंग पार्ट. ज्या ठिकाणी वायर टच होत असेल त्या ठिकाणी सुद्धा इन्सुलेट करा किंवा टेप गुंडाळा. आणि तिसरा फॉल्ट आहे फॉल्टी इन्सुलेटिंग सप्लाय वायर और लीव वायर मे बी टचिंग टू बॉडी. सप्लाय वायर आणि ब्रोकन वायर, वायरिंगच कुरतडले असेल, खराब झाले असेल, उंदराणा वगैरे ब्रोकन झाले असेल, टू चेक द वायरिंग अँड प्रॉपर इट. अशा प्रकारची वेगवेगळे भविष्यकाळी कारण आणि भविष्यकाळी रेमेडी या दोषाचे सांगायचे, त्याला आपण ट्रबल शूटिंग म्हणतो. आणि चौथा आपल्याला आहे ड्रिल मशीन मेक नॉइसी. काय होत आहे? चौथा डिफेक्ट दिला आहे ड्रिल मशीन may be noisy. N-O-R-S-E. Make noisy. तर ड्रिल मशीन मध्ये आवाज तयार झालाय, आवाज येतोय असं म्हणताय. ड्रिल मशीन चालू केलं तर काहीतरी वेगळा आवाज येतो. पहिलं कारण तुम्हाला सहज कळतंय, बेरिंग खराब असेल, बेरिंग खराब झाली की आवाज येतो. बेरिंग विल बी फॉल्टी, चेक द बेरिंग और रिप्लेस द बेरिंग. किंवा बॉडी पार्ट जे आहेत हे लूज असतील, बॉडी पार्ट लूज असतील तरी सुद्धा आवाज येतो. किंवा मोटरचा जो शाफ्ट असतो हा बेंड असेल तरी सुद्धा आवाज येतो. टू चेक द shaft of motor and to proper it on lathe machine. Faulty gearbox, gearbox मध्ये फॉल्ट असेल, गिअर खराब झाले असेल, तुटले असतील काही गिअरच्या दात्र्या, तर त्यावेळेस सुद्धा या मशीन मध्ये आवाज येतो. टू चेक द gearbox or to proper the gearbox. किंवा स्पिंडल आणि तुमचं बीट आहे बरोबर बसलं नसेल, लूज असेल, टू सेट द लूज बीट, ड्रिल बीट, टू चेक द ड्रिल बीट और टू प्रॉपर इट. अशा प्रकारचे वेगवेगळे कारण आणि त्याचे उपाय तुम्हाला या ट्रबल शूटिंग मध्ये सांगायचे असतात. आलं लक्षात? तर ट्रबल शूटिंग महत्वाचं आहे, त्याच्यावर जास्त वेळ आपल्याला घालवायचं नाही. तर आपल्याला पुढचा पॉइंट आपल्याला आहे प्रिकॉशन. Precautions while handling. Handling machine. हँड्रेल मशीन वापरत असताना कोणते कोणते काळजी घ्या? प्रिकॉशन पहिलं हँडलिंग हँड्रिल मशीन. हँड्रिल मशीन हँडल करत असताना, वापर करत असताना कोणत्या कोणत्या काळजी घ्या? तर पहिली काळजी तुम्ही कोणती घ्यायची? व्हेन हँडलिंग मशीन ड्रिल मशीन टू वेअर गॉगल्स अँड ग्लोव्स. हँड्रिल मशीनचा वापर करत असताना त्याचा चष्मा वापरायचा. हँड्रिल मशीन स्पार्किंग होतं, किंवा कॉन्क्रीट असेल किंवा कुठलंही मटेरियल असेल, त्या मटेरियल मधून बारीक बारीक असे कण बाहेर येतात आणि ती डोळ्यामध्ये जायची शक्यता असते. म्हणून गॉगल वापरा आणि हँड ग्लोव्ज वापरा. हँड ग्लोव्ज वापरल्यामुळे हे पॉवर टूल आहे, त्याच्यामध्ये जर लिकेज करंट जरी उतरला तरी तुम्हाला शॉक लागणार नाही किंवा तुम्हाला कसला धोका होणार नाही. म्हणून हँड्रिल मशीन ड्रिल पाडत असताना हातामध्ये ग्लोव्ज आणि
गॉगल्स वापरा, पहिली काळजी. दुसरी काळजी सांगितली आहे, वेअर थिक जॅकेट टू प्रोटेक्ट युअर सेल्फ इन हँडलिंग मशीन इज यूज्ड. जॅकेट वापरा. जॅकेट, वर्कशॉपमध्ये जॅकेट असतं थिक, आपण त्याला डांगरी म्हणतो. आयटीआय मध्ये ड्रेस असतात, आपल्या एमसीयू जो आपण ड्रेस करणार होतो, तर ते असे जॅकेट असतात पुढल्या बाजूला. तसे तुमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी हे असं जॅकेट वेअर म्हणजे वापरा, म्हणजे घाला म्हणते जॅकेट. जॅकेट विल बी वेअर फॉर युअर सेल्फ, सेफ युअर सेल्फ. हे दुसरी काळजी आहे. आणि तिसरी आहे, बिफोर युजिंग मशीन टू हाईड चेक प्रॉपरली. चेक जे असतं, चेक मध्ये जे बीट बसतं, हे हँडल मशीन वापरण्याच्या अगोदर टाईट असलं पाहिजे. त्याचं इन्स्पेक्ट करा, त्याचं अगोदर चेकिंग करा आणि मगच मशीन चालू करा, मगच मशीन वापरा. हे तिसरं तुम्हाला प्रिकॉशन सांगितलंय. आणि चौथं प्रिकॉशन, यूज अ करेक्ट ड्रिल बीट फॉर एव्हरी जॉब. तुम्हाला ज्या प्रकारचं ड्रिल मारायचं आहे, ज्या प्रकारचं ऑपरेशन करायचं आहे, वेगवेगळे ऑपरेशन आहे, बोरिंग आहे, रिमेनिंग आहे, टेपिंग आहे, ड्रिलिंग आहे, त्याच प्रकारचं ड्रिल बीट तुम्ही वापरलेली खात्री करा. कारण एखादं महागडं असं वर्कपीस असतं आणि आपण एखादा होल आपल्याला वेगळ्या साईजचं पाडायचं असतं आणि ड्रिल बीट चुकीचा आपण घेतो आणि ड्रिल पाडला जातो, पुन्हा पश्चाताप होतो आणि सगळंच आपलं मेहनत लॅप्स जाते. म्हणून ड्रिल बीट लावत असताना त्या अगोदर तुमच्या जॉबवरती ज्या साईजचं होल पाडायचं आहे, ज्या प्रकारचं होल पाडायचं आहे, त्याच प्रकारचं त्या साईजचं ड्रिल बीट खात्रीपूर्वक त्या चेकला लावणं जरुरीचं असतं. ही काळजी घ्यायला पाहिजे. अवॉइड ऑगिंग और बेडिंग ऑफ ड्रिल बीट. ड्रिल बीट तुम्ही असं एकदम बेड वाकडं असं अवॉइड करायचं, धरायचं नाही. असं वाकडं धरून ड्रिल बीट मारायचं नाही. असं सरळ वर्कपीस असेल तर असं सरळ एकदम ड्रिल बीट त्या वर्कपीस वर किंवा असं असेल तर अशा प्रकारे ड्रिल बीट धरायचं. असं धरलं तर होल काय होतं, होल मे बी क्रिएटेड, असं तिरपं जातं होल सगळं, लॅप्स जातं सगळं. म्हणून अवॉइड टॉकिंग और बेंडिंग टू ड्रिल बीट. फेल चेंजिंग ड्रिल बीट फर्स्ट द पॉवर ऑफ मशीन. तुम्हाला ज्यावेळेस ड्रिल बीट चेंज करायचा आहे, ड्रिल बीट तुम्हाला बदलायचं आहे, पहिला आपण 4 होल मारले एक साईडचे, पुन्हा पुढचं 5वं होल आपल्याला थोडं मोठं आहे, तर त्यावेळेस ड्रिल बीट जर आपल्याला बदलायचं असेल किंवा वेगळं ऑपरेशन असेल तर त्यावेळेस मशीनचा सप्लाय बंद करायचा. कारण कधी कधी त्या मशीनला ऑटोमॅटिक प्रेस होतं, लॉक होतं आणि मशीन फिरण्याची शक्यता असते. त्यावेळेस आपल्या हाताला इजा व्हायची शक्यता असते. म्हणून ड्रिल बीट चेंज करत असताना काय करायचं, पॉवर सप्लाय प्लग काढायचा किंवा बंद करायचं. तर अशा प्रकारची 6 प्रिकॉशन तुम्ही हे ड्रिल मशीन वापरत असताना घ्यायचं. आलं लक्षात? कोणते कोणते? एक तर हँड ग्लोव्ज वापरा, चष्मा वापरा, दुसरा तुम्हाला कोट वापरा, त्याला आपण हे म्हणतो वरचं जॉकेट म्हणतो. ड्रिल बीट वापरायच्या अगोदर चेकला ड्रिल करा, ड्रिल मशीन किंवा असं वाकडी तिकडी वापरू नका आणि ड्रिल चेंज करण्याच्या अगोदर सप्लाय बंद करा. अशा प्रकारचे 5-6 प्रिकॉशन्स या तुम्हाला मशीन हँडलिंग करत असताना तुम्हाला घ्यायचे असतात. आपला शेवटचा आपला पॉइंट राहिला आहे मशीन याच्यामध्ये, या चॅप्टरमध्ये टेक्निकल स्पेसिफिकेशन. टेक्निकल स्पेसिफिकेशन पहिलं असतं मॉडेल. हे मॉडेल काय असतं, ईडी काय तर तुम्ही असं नंबर द्यायचा, ईडी 0005 किंवा 51. त्याच्यानंतर टाईप कुठला याचा, टाईप
इम्पॅक्ट ड्रिल आहे, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन कोणता आहे, हँड ड्रिल आहे, किंवा इनपुट पॉवर किती आहे, इनपुट वॅटेज 400 वॅटचे आहे हे वॅट, किंवा नो लोड स्पीड किती आहे, नो लोड स्पीड किती आहे, हे 2600 आरपीएम आहे, आणि मॅक्झिमम ड्रिलिंग किती पाडू शकतो आपण, मॅक्झिमम ड्रिलिंग हे 10 mm टू 13 mm पाडू शकतो साईज, आणि याचं वेट आहे, वजन याचं 2.5 kg. तर अशा प्रकारचं टेक्निकल स्पेसिफिकेशन जर लिहा म्हणलं आपल्याला ड्रिलिंग मशीनचं, तर हे सगळ्याचे मॉडेल नंबर, कंपनीचं नाव, त्याचं टाईप, त्याच्यामधली मोटर एका त्याच्यामध्ये चुकू द्या, मोटरचा प्रकार घालायचा, टाइप्स ऑफ मोटर, युनिव्हर्सल मोटर, स्पीड ऑफ मोटर 18,000 to 20,000, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन हँडल मशीन आहे. तर अशा प्रकारचं त्या कंपनी नेमप्लेटवर जी माहिती असते त्या माहितीला आपण काय म्हणतो, याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन म्हणतो. प्रत्येक अप्लायन्सेसवर एक असतं हे, प्रत्येक अप्लायन्सेस कुठलीही वस्तू खरेदी करा त्या खरेदीच्या वस्तूवरती मुख्य जे टेक्निकल स्पेसिफिकेशन असतात ते नेमप्लेटवरती दिलेले असतात, किंवा त्याचं एक रीडर दिलं असतं, त्याचं एक माहिती पुस्तक दिलं असतं. त्या माहिती पुस्तकामध्ये टोटल इंटरनल पार्ट सहित त्याची माहिती, त्याच्या फिगर्स दाखवलेल्या असतात. जसं आपलं मोटरसायकलचं सर्व्हिसिंग बुक असतं, मोबाईल खरेदी केल्यावर सर्व्हिसिंग बुक असतं, तसं हे हँडल मशीन सुद्धा खरेदी केल्यावर ह्याचं एक तुमचं माहिती पुस्तक असते, किंवा वरच्या बाजूला असतं. आपल्याला हे समोरचं घ्यायचं असतं, फक्त टेक्निकल स्पेसिफिकेशन ज्याला म्हणतो. त्याचं मॉडेल ED 0051 असं काय पण लिहा चालतं. टाईप्स कोणता आहे, इम्पॅक्ट ड्रिल आहे, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन कोणतं आहे, इम्पॅक्ट मध्ये कोणता आहे, हँड ड्रिल आहे, त्याच्यानंतर याची इनपुट पॉवर किती वॅटेची मोटर आहे, 400 वॅट आहे. त्याच्या खाली पडावं तुम्हाला कुठली मोटर आहे, टाइप्स ऑफ मोटर, युनिव्हर्सल मोटर, नो लोड स्पीड किती यायची 2600 फुल लोड स्पीड किती येत आहे 1600 काहीतरी, ते पण लिहा. किंवा मॅक्झिमम ड्रिलिंग किती पडू शकतं, हे 10 mm ते 13 mm ड्रिल पडू शकतो. हे असे 2-3 महत्वाचे पॉईंट. वजन किती आहे 2.8 kg किंवा 2.5 किलो किंवा 2.8 2 किलो 800 ग्राम किंवा 400 ग्राम असं याचं वजन आहे. अशा प्रकारची त्याची माहिती द्यायची, टेबलमध्ये माहिती द्यायची, त्याला म्हणायचं टेक्निकल स्पेसिफिकेशन. कंपनी कोणती आहे, बुश कंपनीची मोटर आहे, पॉवर बुश टूल्स आहे. हे तुम्ही जर कंपनीमध्ये लिहिलं तरी पॉवर बुश असं लिहायचं, या कंपनीची मोटर आहे. किंवा वेगळी सिमेन्स कंपनीची असू शकते, किंवा आणखी किर्लोस्करची असू शकते, किंवा उषा कंपनीची, वेगवेगळ्या कंपनीच्या हँड टूल्स असू शकतात. तर असे हे या टेबलमध्ये असं जी माहिती लिहिली त्याला टेक्निकल स्पेसिफिकेशन असं म्हणतात. तर लक्षात. तर हे प्रकरण आता इथं संपलेलं आहे. आपले एकूण या FB चे 4 प्रकरण संपलेले आहेत. चारीवरती होमवर्क दिलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी होमवर्क चेक करण्यासाठी माझ्याकडे पाठवला होता. होमवर्क चेक करून त्यांना दिलेला आहे. यावरतीही होमवर्क आज दिला जाईल आणि ह्याच्या शेवटी तुम्ही जे समरी दिलेला आहे या तुमच्या थेरी वहीमध्ये समरी सुद्धा लिहायचं, समरी वाचून काढायचं. समरी म्हणजे पाठाचा सार दिला असतो आणि हे प्रकरण 4 ते 5 मार्काला विचारलेलं असतं. तर अशा प्रकारे हे हँड्रिल मशीन हे पेपर 2चं 4थं प्रकरण इथं संपलेलं आहे. थँक्स.